नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली आहे. या आगीत कोविशिल्ड लसीच्या प्लांटला कोणताही धक्का लागलेला नसून हा प्लांट सुरक्षित असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांकडून देण्यात आलेली आहे. तसंच या लागलेल्या आगीचा लसीकरणावर काहीही परिणाम नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आगीची चौकशी होतीये. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतंही भाष्य करणं योग्य होणार नाही. अपघात की घातपात ते नंतरच कळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांची जबाबदारी कंपनीनं घेतलेली आहे, परंतु आणखीही त्यांच्यासाठी काही करता येण्यासारखं असेल तर सरकार नक्की करेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याच्याबद्दल चौकशी ही नीट सखोलपणाने केली जाते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तो अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असा कोणताही निष्कर्ष काढणं हे योग्य राहणार नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत याच्यावरती कोणती भाष्य करणं हे योग्य राहणार नाही. पूर्णपणे तपासणी चौकशी सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर मी पुन्हा सांगतो अहवाल येईल आणि तेव्हा कळेल की घातपात होता का अपघात होता. The extent of the damage is more than 1,000 crores because of the equipment and the products that were going to be launched over there. Fortunately, we have got multiple facilities, and as CM Saab explained, COVID-19 vaccine का कुछ इसमें इफेक्ट नहीं होगा supplies पे, मगर हमारे जो नए प्रोडक्ट लॉन्चेस थे विदेश अदर कंट्रीज के लिए रोटा वायरस BCG उनका बहुत नुकसान हुआ है, मगर वो भी हम अभी कोशिश करेंगे कि अलग अलग फैसिलिटीज़ में सप्लाई का गैप हम मेकअप कर सकते हैं. मेनली लॉस फाइनेंशियल है, सप्लाईज को लॉस नहीं होगा मगर फाइनेंशियल बहुत लॉस हुआ है. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया. देशामध्ये बर्ड फ्लूचा प्रकोप वाढलेला आहे. 12 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतंय. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये देखील सध्या बर्ड फ्लूनं थैमान घातलंय. जम्मूमध्ये देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढलाय. केंद्र सरकारनं या संदर्भातली माहिती आता दिलेली आहे. देशातल्या 12 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी तुषार शेटे आहेत फोन लाईनवरनं. तुषार, देशात बर्ड फ्लूचा प्रकोप वाढताना दिसतोय. 12 राज्यांमध्ये हा प्रकोप वाढलाय, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी खरं आहे अजिंक्य. आपल्याला पाहिलं असेल गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्लूचे विषाणू पक्ष्यांमध्ये आढळून आलेले होते. पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला अक्षरशः 3 राज्यांपुरता मर्यादित असलेला हा बर्ड फ्लू देशातल्या 12 राज्यांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, ज्यामध्ये केरळा, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होतो त्या पक्ष्यांचे सॅम्पल्स घेतले जातात. ते भोपाळमधल्या लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले जातात आणि त्या पक्ष्यांचा मृत्यू जर बर्ड फ्लूनं झाला असेल तर त्या 1 किलोमीटर रेडियसमधले सगळे पक्षी मारण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. मात्र हे जरी असलं तरीही दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की बर्ड फ्लू जरी असला तरीही घाबरून जाण्याचं कारण नाहीये. मात्र ज्या पद्धतीनं बर्ड फ्लू हा वेगानं इतर राज्यांमध्ये पसरू लागलेला आहे त्यामुळे हा धोक्याचा इशारा नक्कीच म्हणता येऊ शकतो. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. 12 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे आणि हा शिरकाव जो आहे तो आणखी वाढू नये, प्रादुर्भाव जो आहे तो आणखी वाढू नये यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. धनंजय मुंडेंच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या रेणू शर्मांनी आपली तक्रार आता मागे घेतलेली आहे. धनंजय मुंडेंवरील बलात्काराचा आरोप प्रतिज्ञापत्र देऊन मागे घेण्यात आलेला आहे. यामुळे माजी विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालाय. ज्या महिलेनं धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार केलेली होती, ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेले होते, त्याच तक्रारदार महिलेनं आता यू टर्न घेत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मांनी ट्विट करून याबाबतचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचं म्हटलं गेलंय. कौटुंबिक कारणामुळे ही तक्रार केली होती, त्यामुळे कोणताही दबाव
तक्रार मागे घेण्यासाठी नव्हता असं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे। मात्र तक्रारदार महिलेनं आपली तक्रार मागे घेतल्यानं आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। रेणू शर्मा यांनी एक पत्र ट्विट केलेलं आहे। या पत्रामध्ये आपण तक्रार मागे घेत असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। स्पष्टीकरण दिलं आहे तक्रार मागे घेण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते देखील यात नमूद करण्यात आलेलं आहे। दरम्यान धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार आणि अजित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। केस परत घेण्याच्या संबंधीची बातमी वाचायला मिळाली। मला डिटेल त्याचं माहिती नाही, पण आम्ही जी चर्चा केली ती आपसात बसून शेख मुंडेंची अधिकाऱ्यांची, त्यावेळेला आम्हाला प्रायमा फेसी असं वाटलं की याच्यात सत्यता पडताळून पाहण्याची आवश्यकता, सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय आपण निष्कर्षाला येऊ नये। आणि म्हणून मी सुरुवातीला असं स्टेटमेंट केलं होतं की प्रश्न गंभीर दिसतो, परंतु ज्या वेळेला आमच्या पुढे सगळी कागदपत्राची माहिती आली त्यावेळी याच्या खोलात जाण्याची गरज आहे असा आम्ही निष्कर्ष काढला आणि आमचा तो निष्कर्ष बरोबर होता असं या काल जे पत्रक काढले त्याच्यावरून प्रायमा फेसी दिसते। जर असं कोणी आरोप केला तर एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होती, लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात, कुणी विरोधक असू द्यात, आज ते आहेत, मागं आम्ही होतो, ते त्याच्यावर बोट ठेवतात, महिला संघटना आंदोलन करायला सुरुवात करतात आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे। आता ज्यांनी तशा प्रकारच्या मागण्या केल्या, जे काही धनंजय मुंडेंच्या संदर्भातली वक्तव्य पूर्ण माहिती न घेता केली, त्याला जबाबदार कोण, त्याला कोण उत्तर देणार? तक्रारकर्त्यांवर दबाव येऊ नये यासाठी राजीनामा आवश्यक असतो अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंडे प्रकरणावर दिलेली आहे। दबावातून सत्तेचा उपयोग करून केस मागे घेण्यात आली। खरं तर केस मागे घेतल्यानंतर सुद्धा आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये खोटी फिर्याद दिल्याच्या कारणाने पोलीस अटक करतात। मग या केसमध्ये अटक केली का पोलिसांनी? पोलिसांनी पुढे काय कारवाई केली ही जनतेसमोर आणली पाहिजे की सेटिंग फिटिंगच्या राजकारणामध्ये आपण इतक्या गंभीर विषयाला सत्तेच्या शक्तीसमोर हा विषय दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही। एखाद्या मंत्र्याचा राजीनामा याच करण्यासाठी मागितला जातो की कोणत्याही केसवर अनुचित प्रभाव कोणालाही पाडता येणार नाही, यासाठी आपण राजीनामा मागतो। शेवटी जी भीती होती ती खरी ठरली। पुढची बातमी नाशिकमधली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शिरसगाव आणि ठाणापाडा आरोग्य केंद्रावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना चक्क 25x25च्या खोलीत चादर अंथरून टाकून शस्त्रक्रियेविना तसंच झोपावं लागलंय। आरोग्य केंद्रावर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी महिलांना वेठीस धरल्याचा हा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। टार्गेट पूर्ण करण्यासाठी तालुक्यातल्या आरोग्य क्षमतेच्या दुप्पट शस्त्रक्रिया करून स्तनदा मातांच्या जीवाशी खेळण्याचा हा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ज्या चीफ ऑफिसर आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यांच्याद्वारे जे आहेत त्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायचे आदेश दिलेले आहे। संध्याकाळपर्यंत हा रिपोर्ट जो आहे हा ताबडतोब द्यायला सांगितलेला आहे आणि शस्त्रक्रिया झालेली जी स्त्री रुग्ण आहेत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये हलवण्याच्या सूचनाही गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेले आहे। खरं म्हणजे काय झालं की या करोना काळामध्ये कार्यक्रम थांबलेला होता
आणि म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा. वैयक्तिक वाद आणि त्या रागातून नुकसान किती होऊ शकतं याची प्रचिती नाशिकच्या एका घटनेमधून समोर आलेली आहे. कारण नाशिकमध्ये एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत औषध फवारणीच्या टाकीतच एका अज्ञात व्यक्तीनं तणनाशकाचं औषध टाकल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळे या शेतकऱ्याची 3 एकरांवरची बाग जळून गेली आणि त्याचं सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. नाशिकच्या गिरणारे वडगाव परिसरातल्या वामन कसबे यांच्या मालकीची ही द्राक्ष बाग आहे. तर बागांची ही अवस्था गावगुंडांच्या राजकारणातनं झाल्याचं त्यांनी सांगितलंय. गेली 5 वर्ष घाम गाळून उभी केलेली ही बाग एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यामुळे या शेतकऱ्यालाही सुन्न व्हायला झालंय. त्यांचं हे नुकसान भरून काढण्यासाठी ना विमा कंपन्या मदत करू शकतील नाही सरकार. वैयक्तिक वादाचा इतका मोठा फटका बसल्यानं पुन्हा बाग उभी करण्यासाठी कसबे यांना मोठ्या धीरानं या परिस्थितीचा सामना करावा लागेल. 2004 मध्ये लावलेला मी द्राक्ष बाग ह्या दरवर्षी मी एक्सपोर्ट करतो. ह्याही वर्षी तीच अपेक्षा होती की तेच होणार आहे, एक्सपोर्टच होणार होतं. परंतु दुर्दैवाने माझ्या पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने तणनाशक टाकलं. त्यामुळं माझा पूर्ण द्राक्ष बाग हा वाळत चाललेला आहे आणि आज दिसतोय त्या 8 दिवसानंतर पूर्ण खाली पडलेला राहील माल पूर्ण. आणि साधारण माझ्या हिशोबाने मला यावर्षी 15 ते 20 लाखाची अपेक्षा होती आणि आता हे पूर्ण मुळासकट तोडायचं आहे. म्हणजे पुन्हा मला नव्यानं चालू करावं लागणार आहे आणि द्राक्ष बाग चालू व्हायला 3 वर्ष लागतो साधारण. आणि आज मला म्हणजे मी 5 वर्ष रिवर्स गेल्यासारखं झालेली आज. वडगाव गावामध्ये वामन दिनकर कसबे हे शेतकरी राहतात त्या ठिकाणी. त्यांच्या शेतामध्ये 13/21 रोजी रात्रीच्या वेळेस त्यांचं द्राक्ष बाग आहे 2 ते 3 एकर त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीमध्ये तणनाशक जे औषध असतं ना त्यांचा संशय तसा आहे, तणनाशक मिक्स केलेलं आहे आणि ते पाणी द्राक्ष बागेला दिले गेलेलं असल्यामुळे द्राक्ष बाग जळाल्यासारखं झालेलं असं त्यांनी तक्रारी अर्ज नाशिक तालुका पोलिसांनी इथे दिलेला आहे. आणि त्या तक्रार अर्जाची चौकशी आम्ही आता करत आहोत त्या दिवसापासून. आणि चौकशी आणि ते जे त्या ठिकाणी कुठलं औषध त्यांनी मिक्स केलेलं आहे, तणनाशक आहे काय कुठलं औषध आहे या संदर्भामध्ये केमिकल ऑर्गनायझेशन यांच्या तपासणीसाठी सीए तपासणी सुद्धा ते पाण्याचे नमुने आम्ही पाठवलेले आहेत. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे सोलापूर महामार्गावर 4 वाहनांमध्ये विचित्र अपघात झालाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीतली एअरबॅग उघडल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरच्या भांडगाव इथं सोलापूरहून पुण्याच्या बाजूनं स्पीड ब्रेकरवर वाहनाचा स्पीड कमी केल्यानं पाठीमागून गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरनं भरधाव वेगानं आलेल्या कारला धडक दिली आणि त्या पाठोपाठ 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये गाड्यांचा चक्काचूर झालेला आहे. 26 जानेवारीला हार्पेक आणि न्यूज 18ची फ्लॅगशिप मोहीम मिशन पाणीचा खास इव्हेंट वॉटरथॉनला देशातल्या मुलांकडून सर्वाधिक पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळालंय. चला तर मग बघूया त्यांनी राष्ट्रासाठी दिलेला हा संदेश, जिथे ही मुलं मिशन पाणी याची शपथ घेत आहेत. स्वच्छता और पानी. We pledge to use water mindfully every time, every day, and encourage others to do the same. We are made of water. Water is life itself. Water is health. Water is hygiene. Water is safety. Water is future. I also pledge to support water conservation efforts and will work for the day when no one has to struggle for water. हमको बचानी है ये जिंदगानी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपण इथंच थांबूया. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.